दिवाळी सणानिमित्त गृह सजावटीसाठी फॅन्सी दिवे, आकाश कंदील, तोरण, लाइटिंग, महालक्ष्मी फोटो स्टिकर, दिवाळी भेट वस्तू, फटाके मिळवण्याचे एक विश्वसनीय ठिकाण रेशीम मोती फोटो स्टुडिओ अँड गिफ्ट हाऊस, छत्रपती शिवाजी महाराज चौक, उमराणे. मोबाईल नंबर 83 29 85 0085 तसेच 99 60 28 71 31. अलिबाग सोगावकर लोक शासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने दिनांक 27 शुक्रवारी रिलायन्स नागोठणे कंपनीच्या कडसुरे मटेरियल गेट समोर प्रकल्पग्रस्त स्थानिक भूमिपुत्र व नलिकाग्रस्त यांच्या उत्स्फूर्त सहभागाने विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संविधानिक मार्गाने ठिय्या आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. पूर्वीची IPCL व आत्ताची रिलायन्स यांनी स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांना 1287 प्रमाणपत्र दिले होते. यापैकी 601 प्राधान्य प्रमाणपत्र धारक, 110 नलिकाग्रस्त व ज्या शेतकऱ्यांच्या 7/12 उतार्यावर MIDCचा शिक्का आहे अशा सर्व शेतकरी यांना कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करून त्यांना आजवरचा संपूर्ण पगार तसेच वार्षिक बोनस देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी शिव नागोठणे विभागातील स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रस्त यांनी एकजुटीने हा लढा उभारला आहे. दिल्ली सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती PB सावंत, संस्थापक लोकशासन आंदोलन यांच्या मार्गदर्शनात व मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वात 36 वर्षानंतर प्रथमच पंचकृषी मौजे नागोठणे ते मौजे चवळे 36 वर्षापासून प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रस्त यांच्यावर आजपर्यंत होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात 15 फूट उंचीच्या प्रतिकात्मक पुतळा स्थापित केला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर जमिनी परत करा. वेळ प्रसंगी लाठी खाऊ, छातीवर बंदुकीच्या गोळ्या झेलू असा इशारा देत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे कारखान्यात कायमस्वरूपी कामावर रुजू करून घेतलेच पाहिजे अशी आग्रही मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी आंदोलनस्थळी भोजन बनविण्याची देखील तयारी केली होती. लोकशासन संघर्ष समितीचे मुख्य संघटक राजेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वात सर्व मागण्या मंजूर करून घेण्यासाठी पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थांनी आभेघर वेलसेत चौकात एकत्र याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.